समाचार अब तक, सत्य का साहस। राज्यपाल कार्यालयाच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। नागपुरात 12 जानेवारीपासून या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ होणार असून 16 जानेवारी 2024 पर्यंत राहणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 5 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणार आहे। नागपुरातील क्रीडा स्पर्धेचे आयोजन 12 ते 16 जानेवारी 2024 ला करण्यात येणार असून शताब्दी महोत्सवानिमित्त या स्पर्धेला आयोजित करण्याचा मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तिसऱ्यांदा मिळाला आहे। या क्रीडा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील तब्बल 23 विद्यापीठाचे खेळाडू सहभागी होणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस अध्यक्षस्थानी राहतील। विशेष आकर्षण म्हणून पद्मश्री, अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सुनील द्वास यांची उपस्थिती राहणार आहे। क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळातर्फे नागपुरात पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यात या क्रीडा स्पर्धेशी जुळलेल्या माहितीवर प्रकाश टाकण्यात आलाय। ऐकूयात। 12 तारखेपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ जे महोत्सव क्रीडा महोत्सव आहे त्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। फक्त काही जे विशेष ठळक बाबी आहेत ते मी इथे उल्लेख करतो। सहसा ही जी स्पर्धा आहे राज्यस्तरीय ही महामहिम राज्यपाल यांच्या कार्यालयाकडनं ती घोषित होते आणि यावर्षी आपल्या विद्यापीठाला ही महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालं आहे। आणि ही जी स्पर्धा आहे 12 जानेवारीपासून सुरू होईल तर ती 16 जानेवारीला संपेल। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल आणि विद्यापीठाचे चान्सलर श्री रमेश बैस हे अध्यक्षस्थानी राहतील आणि विशेष आकर्षण म्हणून पद्मश्री, अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सुनील द्वास यांची उपस्थिती राहणार आहे। तसेच या टोटल 9 स्पर्धेचं विभाजन करण्यात आलं। यावर्षी पहिल्यांदा असं झालं आहे की ज्या 9 खेळांपैकी 5 जे खेळ आहे ते नागपूर विद्यापीठाकडे आहे आणि 4 खेळ उदाहरणार्थ खो खो, बुद्धिबळ, कबड्डी आणि फुटबॉल हे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्याकडे देण्यात आलं। समाचार अब तक साठी रिंकू पांडतावने, नागपूर।